नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, 29 जुलै गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस जवळ आलेला आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी गुरूंची पूजा, सेवा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त विविध उपाय आणि सेवा करतात. आज आम्ही तुम्हाला अशी एक सोपी, अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी केल्यास गुरूंची कृपा, स्वामींची कृपा, घरातील सुख समृद्धी, आर्थिक प्रगती आणि अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते. अशी भाविकांची सगळ्यांची श्रद्धा आहे. या सेवेसाठी तुम्हाला फक्त एक साधा धागा लागणार आहे. जो लाल दोरा, लाल धागा पूजा सामग्रीच्या दुकानात आपण सत्यनारायण किंवा धार्मिक विधीसाठी वापरतो, तो लाल धागा किंवा पिवळा केशरी मिक्स रंगाचा असू शकतो, तो तुम्हाला आणायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या आधी म्हणजे आज उद्यापासून जेव्हाही तुम्हाला जमेल त्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ होऊन शुद्ध होऊन तो धागा स्वामींच्या समोर, गुरुदेवांच्या समोर, दत्तात्रयांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे. किंवा तुमची श्रद्धा साईबाबांवर असेल, इतर देवांवर असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे. धागा ठेवताना मनामध्ये आपली इच्छा, संकल्प आणि प्रार्थना करा. आपल्या जीवनातील अडचणी आणि समस्या, नोकरीतील अडथळे, व्यवसायातील अडचणी, विवाहातील विलंब किंवा आरोग्याशी संबंधित काहीही समस्या असतील, कोणत्याही बाधा असतील, ते सगळं प्रार्थना स्वरूप तिथे तुम्हाला बोलायचं आहे. आणि तो धागा, दोरा तिथे देवघरात ठेवून द्यायचा आहे. यानंतर देवासमोर शक्य असल्यास ज्या गुरूंना तुम्ही मानता, ज्या गुरूंची तुमची श्रद्धा आहे किंवा स्वामींना तुम्ही मानत असाल, तर ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ 108 वेळेस म्हणजे एक माळ जप करा. आणि लगेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा 108 वेळेस. एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप, एक माळ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत रोज सकाळी किंवा संध्याकाळी या धाग्याचे पूजन करायचे, अगरबत्ती दिवा ओवाळायचा आणि या 2 मंत्रांचा जप एक एक माळ रोज करायचा. आणि रोज तुमची प्रार्थना स्वामींना सांगायची, त्या धाग्यावर बोलायची, म्हणजे त्या धाग्यासमोर बोलायची. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा अर्चना करून पुन्हा एक एक माळ जप करून तो धागा, तुम्ही पुरुष असाल तर तुमच्या उजव्या हातात बांधून घ्यायचा आणि महिला असाल तर तुमच्या डाव्या हातात तो धागा तुम्ही बांधून घ्यायचा. हा धागा म्हणजे गुरु आपण करत आहोत, गुरुप्रत घेत आहोत असं नाही. याचे कोणते नियम नाही. फक्त श्रद्धेसाठी आपण जी सेवा केली त्यानुसार हा धागा अभिमंत्रित झालेला आहे. त्याची शक्ती, आपली इच्छा त्या स्वामींनी, त्या गुरूंनी आणि त्या धाग्याने ऐकलेली आहे. आणि आपण तो बांधून फिरू आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात, तर आपल्याला ती शक्ती मिळेल कष्ट करण्याची, मेहनत करण्याची. प्रत्येक कामं आपले पूर्ण होतील आणि तो धागा आपले रक्षण सुद्धा करेल. सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करेल, दैवीय शक्ती आपल्याला प्रदान करेल. म्हणून अशी सेवा करून तो धागा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हातात बांधून घ्यायचा आहे. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.